भूमिका घ्यायचं काय कारण नाही. मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडवतो. रत्नागिरीचा त्याला महत्वाचा काय विषय आहे तुमच्यासमोर? मी बोललो ना, पहिला म्हणजे पाण्याचा, तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा, असे मी 3-4 विषय काढलेत, ते प्राधान्याने घेणार. दादा 2 महिन्यांनी दादा तुमच्यावर सिंधुदुर्गवासियांनी खूप प्रेम केलंय या निवडणुकीमध्ये, त्याच्याबद्दल काय बोलू? सिंधुदुर्गचे लोक प्रेम करतात, आशीर्वाद देतात, योगदानही देतात. त्याचा प्रत्यय परत आणला. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परतफेड करू शकणार नाही. एवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत. म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद. काही एकमेव शब्द सोडतो. दादा, रखडलेला आपला रिफायनरीचा प्रकल्प आता मार्गी लागेल असं आम्ही 2024 मध्ये समजायचं का? हो, समजायला हरकत नाही. काय आपल्यासमोर आता काय त्या विषय आपण विचारला समजायचं काय, समजून जा. म्हणजे काय रिफायनरी मार्गी लागणार? तुमचा प्रश्नच असा आहे. तुमचाच प्रश्न रिपीट तुम्ही विचारता. तुम्ही बोला लागणार का? हो. म्हणजे त्याला विरोध बऱ्याच जणांचा आहे ना. विरोध मी जुमानत नाही. असले जुमानदार काय आहे नाही. पोटपाणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा. भिकारीचा, गरिबांचा जो प्रश्न आहे तो न हाता आपल्याला काहीतरी दिलं का म्हणजे चालू. प्रत्येक ठिकाणी तोडबाजी ती आता बंद होईल. हायवेचा कोण मध्ये येईल ना हायवेवर, तो हायवेवर आडवा टाकून पुढे जाऊ. उद्धवच्या भाषेत दादा, बेरोजगारीचा प्रश्न मिटेल का? म्हणजे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे सध्या कोकणामध्ये मोठा, तो त्यासाठी काय तुमचे प्रयत्न असणार? नाही तर मी याच्या चौथ्यात मी बेरोजगारीचा प्रश्न बोलतो. बेकारींचा प्रश्न, सध्या इंडस्ट्री कोणती आणावी, मोठी इंडस्ट्री येणार आहे, त्याला पोषक वातावरण तयार करून केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत, हेही माझे प्रयत्न राहतील. रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात मोठे प्रोजेक्ट यावेत, इंडस्ट्री यावी आणि इथल्या लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा, छोटे उद्योगी यावेत, हाही प्रयत्न माझा आहे. कारण मला माहित नाही, पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना, या पाय तो भरून काढू. मला शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये कमळ फुललेलं आहे, काय अगरबत्ती ओवाळे. कमळ फुलला तर अगरबत्तीचा दुसरा उपायच नाही. चांगली गोष्ट आहे ना. हवा आनंद आहे आम्हाला बीजेपी वाल्यांना सगळ्यांना. हा घाम आहे ना, गरमीमुळे फुटलाय, बाकी काय कारण नाही. तुम्ही म्हणाल बाळ माने यांना घाम आला होता वाक्याने, असं काय नाही. सावंत आहे, बाळ माने, आम्ही ऐकून घ्या. कमळ फुललंय हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. बीजेपीचं आहे. माझ्यामध्ये 39 वर्षानंतर हा योग आलाय. आम्ही सातत्य त्याचं ठेवू. पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळीकडे फुललं पाहिजे. विनायक राऊतांनी असं म्हटलं होतं की नारायण राणेंचा 2.5 लाखांच्या मतांनी त्यांनी पराभव करेल, काय उत्तर असेल? पुढे ते आहेत का? असतील ते सांगा, मला विचारतो मी काय झालं ते. त्यांचं बोलणं तर घेऊ नका हो. कुठल्याही त्यांनी कधी 10 वर्षात सांगितलं का ही कामं मी केली, एवढ्या तरुणांना नोकऱ्या दिल्या, एवढे उद्योग. त्यांना विचारा ना, आता घरी बसले आहेत ना, तर विचारा उद्यापासून. नाहीतर ते आता मातोश्रीला वाचम्यांची नोकरी मिळेल त्यांना. माझा वैयक्तिक प्रश्न विचारते. दादा, रत्नागिरीला आपण एक चांगलं शानदार कार्यालय सुरू करू, रत्नागिरीकरांची सेवा करणार. अरे मी काउंटिंग पूर्ण व्हायच्या आतच काही लोकांना सांगून आलो मला ऑफिस पाहिजे, त्वरित पा. आता इतर जमलेल्या नाही, तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायला तयार. काँग्रेस 100च्या आतमध्ये या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. काँग्रेसचा आकडा जो आहे तो 100च्या आतमध्ये या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो. असं बघता कसं बघता का काँग्रेस ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे, करू शकतं? कोण आहे त्यांच्यात? हे का फार मोठं नाही आहे काय, म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. त्यांना तर त्याचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेसची क्षमता नाही मिळवण्या एवढं. आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हाला निवडून द्या, सत्तेवर येणार, आम्ही 1 लाख रुपये महिलांना देत. सत्ता असताना कधी 1 लाख कोणाला दिले नाही, 5 पैसे दिले नाही.
आता थाप आहे, हे राहुल देऊ शकतो का पैसे? खरगे मोजून देऊ शकतात, काम नाही त्यांचं. दादा, आपण कोकणचे नेते आमदार एक राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जातात. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली, त्याकडे कसे पाहता आपण? मुसंडी ते काय, मुसंडीला कसं उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ना. अपघाती एखादी गोष्ट घडली ती कायम होत नाही. यामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करू, महाराष्ट्रात का घडलं, आम्ही नेते असतानाचं का घडलं, कोणत्या नेत्यामुळे घडलं, निर्णय कोणी चुकीचे, सगळ्याचं आत्मपरिषद करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात पोचू. कधी काळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास काय झाली. ह्या मागचं कारण काय दादा? कारण काय काय, आपल्या जुन्या आठवणी कधी येतात काय? मला जुन्या, मी होतो त्या वर्चस्व होतं. वर्चस्व शब्द हे घ्या हेडलाईनसाठी. हा, आणि मी होतो वर्चस्व, शिवसेना कोणाची हिंमत नव्हती. आता उद्धव काय, उद्धवला काही बोलतात, पण मोजतच नाही. एक निकामी नेता झालाय तो, शिव्या देणारा, वात्रट बोलणारा, बस त्याची आम्ही दखल घेत नाही. आम्हाला या देश, मोदींनी सांगितलं विकसित देश बनवायचा आहे, आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे, सुरक्षित भारत देश, आणि बेकारी घालवायची, सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. ते आम्ही कार्य करतो, यांची गलती आमच्यात नाही. आणि आमच्या रस्त्यात आले ना, मगाशी सांगितलं तर ओव्हरटेक कसं करायचं ते करू. प्रत्येक निकालात एक जर आपण प्रत्येक आजपर्यंत राणेंचे विजय बघितले तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हा निकाल जो आहे तो मी या गोष्टीसाठी समर्पित करतो. मात्र हा जो आजचा निकाल आहे हा कोणासाठी समर्पित करावा? मी समजतो, जरा विचार करू द्या. असं इझी कोणाचं पण नाव घेणं बरोबर नाही. कारण पक्षाचं आहे भाजपचे उडारी पण डाव्या उजव्या बाजूला आहे. कोणाला किती बरं वाटावं म्हणून नाव सांगण्याचा मी विचार करेन. मतदारांना समर्पित. मतदारांना समर्पित. ठीक आहे, तुम्ही सांगता तर माझ्या सर्व मतदारांना मतं दिली नाही दिली त्या सगळ्यांना समर्पित. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.